सांगणार ना आपल्याला रोड कुठून आहे रोड कुंकून आहे इकडं अलीकडं पाणी एन्जॉय पण कुठून गेलेत गाडी शॉर्टच नाही किती शिवलिंग आहे तीच बघू मग हीच असेल शिवलिंग पोर आले ना चला ना थोडंसं असते ना पोरं किती किती बघून पोरांना विचारू आपण ते आलेत नका ह्या दगडातून नका असं हा हा आधी पोरं होते त्यांच्या बरोबर चला आम्ही तिकून पलीकडच्या रोडने एकदा गेलतो बरं का काय चला ना मस्त पाणी राहू आला असं आरडाओरडा करीत जायचं म्हणजे आम्ही आलतो बरं का एकदा पण ते आम्हाला रोडच गाव चला खरी माझ्या ट्रेकमध्ये हिची आणि त्या पकडीत हळूहळू हिटर दामानी चला तर ही अशी झाड आहे तर दोन झाडाचं खोडाच्या मधून जायचं दगड मोठाले असले तरी जपून खतरनाक असे बघा हे तर गेले तोर मला एकट्याला फोन चालले वाघ आला दामानी थांबा आज तुम्ही असं गेला मी एकटा राहिलो ना याला वाघाचं बे वाटतंय मला पण खतरनाक पाणी आणि जिथं पाणी येतं त्याच ठिकाणी रोड आहे जायचा बी हळूहळू तर कुणी कधी आलं तर ग्रुपने या 4 ते 5 जण पाहिजेत कारण हे सगळं पाणी वाहत आहे त्याचाच रोड आहे पाणी वाहत आहे तिथून दुसरा काय रोड दिसा ना मला एवढा दिसतोय आणि एक वेळेस आम्ही आलतो त्या ठिकाणी बरं का पण आम्हाला रोडच नाही सापडला आणि असं अंधार तर लईच पडलाय 6 वाजत आले नाही आता संध्याकाळी 7 वाजले वाटायला लागले पण रेलमध्ये किती वाजल्यात 2:30 वाजल्यात ना 2:30 वाजता 7 वाजल्यावर झाले कारण सगळं झाड आहे इथं झाडण गारबागरी पर्वताचं जी डोंगर त्याची सावली आणि त्याची पूर्ण झाडं आणि हे बघा इकडून कसं खडकातून पाणी येतंय मोठ्याला दगडं ते झाडं आणि हे आपले मित्र हळूहळू चाललेत तर मस्त वाटलं यायला ह्या जंगलातून ट्रेक करायला आणि जंगली ट्रेक करणारे जंगलातून ट्रेक करायचं असेल तर त्याला थोडा एक्सपिरियन्स पाहिजे ते बीम फिटर डेंजर लय पळत आहे माणूसच लय अनुभवी आहे बीम फिटर अनुभवी माणूस आहे इथं सगळं काय सीन आहे भारी हा चला मस्त आहे ते फक्त एवढे 2-4 दगड ओलांडले की झालं हेच प्याचे 2-3 ह्या इथंच लगेच हा नाही लगेच जवळ आलं आता फोटो काढायची का चला माघार येते काढू चला मूडमध्ये टपकन जाऊ सगळे अयो चला ह्या दगडावर फक्त दाम जायचं एवढे 2 दगड मोठाले बीम फिटर हा ह्या काय इथंच पॉईंट येतो आता काय लय लांब नाही पण ह्या इथंच पॉईंट येतो आला आता जवळ दामणी हा नाही शेवटपर्यंत चालायचं आता गडबडीत चाललोच आमचे ते फिटर जोडीदार लय पळत येत हा पण कसं आहे अनुभव खतरनाक आहे हा आलो तर जवळ आलोच अनुभव माणसं आले बा डायरेक्ट एक असा बरोबर पलीकडून त्या साईडने येतोच चला एकदम मस्त पाणी पडतंय आता आलो ती उपशी आले का कसं आहे चला भीम फिटरचं पोहोचले धबधब्यापाशी खतरनाक ट्रेक करून हिकून यायचं का तिकून जायचं तुम्ही हिकून या पलीकडून हिकून आहे रोड हिकून या हा थोडं जवळ आहे एवढं काही नव्हतं पोरांनी मोकार आपल्याला ही केलं ते आले कसं आहे 2-4 जण असले ना बरं वाटतं जरा नाही का सोबत म्हणजे एक यो किती भारी वॉटरफॉल हा आता काय उड्या हाणायसारखंच काम आहे गाम निघाला हाणा उड्या आता एवढ्या ह्याच्यात काढा शर्ट आणि मारा उड्या हा फायनली इथं पोहोचलो भाऊ त्या वॉटरफॉल बघायसाठी तर मागाजी बघत होतो आपण तो पॉईंट वरचा आम्ही त्या पॉईंट पासून वरचा बघत होतो खाली पोरं होत होते आवाज येत होता का नाही काय माहित नाही पण पोरं दिसत होते आम्हाला ह्या ठिकाणी जायचंय मस्त वातावरण
फिटर आले पळत पळत, दामल्यामुळं घाम झाल्यामुळं डायरेक्ट उडी फिटरची पाण्यात, वरून वॉटरफॉल. आणि आपण वरच्या ठिकाणी गेलो ते लय उंच आहे आणि वगैरे साचले तर एन्जॉय करतात उन्हाचे. कडक ऊन पडले त्याचं. आमचा जोडीदार बी कुठे गेला काय नाही. रोड कुठून हेच सांगा ना. हा रोड ऐ पोरांनो ऐ लय पोहते बो. पूर्ण एक्सप्रेस पाहायचा इथे यायचं म्हणलं. इतका जर खाटा असला लहान पोराचं डायरेक्ट पुढे नाही तर मग कशाला पाहिजे तिकडे नका. ज्याला पावसा येतोय त्याने यायचं एवढं पाणी आहे आणि इथं थोडं पुढे गेलं की डायरेक्ट पुढे नाही केलं इतकं खाली. पण नाही पाणी यायचं विचार करा पाणी पण पुरे पण त्याने पाणी आहे एवढं काही नाही. नवीन जाऊन आहे एकच नंबर. आता एन्जॉय म्हणजे आपल्या ट्रेक मध्ये खास एकच नंबर एन्जॉय. हा 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 अरे वा एकच नंबर का एकच नंबर. असा हिंदू असा आनंद फक्त आजच एकच नंबर फक्त लहान पोर आली पुढची निघतोय पाणी तिथं फक्त खड्डा एवढा बसून बाकी काही नाही. तर हे पण एकच भारी एन्जॉय करते. पण तिथं काय नाही दाखवत नाही का. झूम करा थोडं झूम करून दाखवा. तोंड दाखवा तोंड तोंड दाखवा तोंड तोंड दाखवा म्हणलं. भारी ह्याच्यापेक्षा मोठा आहे बरं बघितलं. ह्यालाच म्हणजे गरबागिरी ह्यालाच म्हणजे गरबागिरी पर्वत आणि ह्या पर्वताच्या वर स्वामी मच्छिंद्र समाधी आहे आणि खास ह्या जंगलात ह्याला म्हणजे गरबागिरी. हे रोड तर आता झाला आहे किती मध्ये झाला आहे 2010 मध्ये झाला असेल. पहिला रोड नव्हता काही नव्हता. तर हे असं जंगलात गरबागिरीच्या आनंद उत्सव करताना हे वॉटरफॉल आहे. तर इथून वॉटरफॉल जे पाणी पडतंय कधी जर कुणी आलं आपला जर व्हिडिओ बघून तर ह्या इथं पुढं खड्डा आहे छाती इतकं पाणी आहे. तर तेवढंच फक्त म्हणजे मोठं आलं तर काय अडचण नाही पण लहान कुणी आलं तर इथं खड्डा इथं 100% थोडं लक्ष ठेवा. इथं दिसतंय जवळजवळ काय वाटत नाही पुढे गेले की डायरेक्ट खड्डा तेवढाच खड्डा छाती ते मोठ्या पोरांसाठी काय नाही पण लहान पोरांसाठी रिक्स आहे. तर कुणी आलं तर थोडं लक्ष करून जपून या. तर सगळ्यांनी छाती वर झाले कारण काय आम्ही चौघ जण आलो वॉटरफॉल आम्हाला माहीत नव्हता. सापडीत आलो तर आपल्या फिटरने आपल्याला वाट दाखवली आणि सगळे आम्ही चौघ जण मिळून आलो. तिथं गरबागिरी पर्वतात म्हणजे कसं उंच डोंगर आहे त्याच्या खाली हो वॉटरफॉल आहे. तर खाली जी यायचे रोड एकदम खराब आहे म्हणजे पूर्ण जंगल आहे. तर तरी बी आमच्या फिटरने आणलं आम्हाला आणि सगळे आम्ही चौघ जण आलो. कारण आरडत ओरडत आलो. तिथं वाघ बिघा असते चांगला तर आलं तर कधी चौघ पांचजण एवढं काही नाही पण आल्यानंतर पण वॉटरफॉल एवढा सुंदर आहे एवढा एन्जॉय केला का नाही सगळ्यांनी एकच नंबर का. ओके तर असंच आपला जर चॅनल वर आता व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ आला आणि चांगला वाटला तर सबस्क्राईब नक्की करा. आणि चला पुढचं बी आता जाणार आहे तर ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो की रोड कसा आहे आणि काय कधी आला. तर चला सगळे मित्र कंपनी चाललेली आता ह्याच रोडनी. तर रोडचे दगड आणि इतकं रिक्स रोड आहे थोडासा तर सगळ्यांनी जाताना सावकाश जा. तर हे आमची फिटर आता फोटो काढतात अजून त्यांचं मन भरलं नाही तरी फोटो काढतात आणि मन काय बरं नाही एवढं इथं उड्या हाणल्यात एवढं गार पाणी घेतलंय आणि एवढं मस्त पाणी इतकं ऊन पडलं होतं आज आणि मस्त वाटलं. चला आता सगळे चाललेले आहेत हळूहळू गडबड करतात पुढं अजून बी काही ठिकाणी भेट द्यायची आहे तर हळूहळू आणि असा अंधार किर दिसतोय पुढं. तर इथं प्रॉपरची पोरं आलते ते म्हणली इथं वाघ बिग बी हायत काय नाही आपण बी इकडे बीड जिल्ह्यातले वाघ बी काय नाही 4-5 जण आलत ना. हा तर आरडावाडा करत यायचं.
फिरायला गेलं म्हणजे इतका डेंजर, खडकन दगडन तुम्हाला काय सांगावा. याच्यात एकटे यायचं म्हणलं तर बे वाटतंय, पण सगळ्याकडून सगळे आल्यावर काय वाटत नाही. तर बघा ही झाडं बिडं एकदम बघा, ही अशी उंच उंच दगडं, हे जाण्याचा रोड आणि ही पाणी वाहत आहे. त्या जिथं पाणी वाहत आहे वॉटरफॉलचं, जास्त जर पाऊस अचानक आला ना तर जायला एवढाच रोड आहे, दुसरा रोड नाही. पाणी जास्त यायला लागलं तर टपकन जायचं बघा घरी. डगफुटी बी होऊ शकते कधी. एकदा डगफुटी झाली ना इथं हे पाणी, आणि जसं जसं पाणी येतं ना त्या पाण्यापासूनच असा रोड आहे, कडाकडाने जावं लागत आहे. दामाने सावकाश, मोठ्याले दगड आहेत, सावकाश उतरत आहेत. हे आमचे हात करा सगळे एकदा. हां ओके, हळूहळू जा. तर मित्र कंपनी चाललेत तर दगडापासून हळूहळू आपलं बी चला भाऊ, एकटाच राहायचं. आयो चला, खतरनाक रोड आहे, दगड मोठाली आहेत, खाली वर बघूनच जावं लागत आहे. तर सटकलं तर पाया बियाला लागायचं. थोडीशी माहिती पाहिजे आणि 2-4 जण पाहिजेत आणि धट मुलं पाहिजेत, तवाच हे ट्रेक करू शकतात. तर पाणी साचलंय, तेच पाणी येत आहे. आणि ह्याच्या आधूर एकदा आलतो, रोड नाही सापडला. तर ते एक महादेवाची शिवलिंग आहे, त्याच्या पाठीमागून रोड आहे. तर रोड आहे पण थोडा दगड मोठाली आहेत. पावसले वडाच्या झाडापाशी तिथे एक शिवलिंग आहे, वडाचं झाड आहे. तर इथं पहिला पॉईंट म्हणजे जर आलं तिथं जायला, मी आता रोड तुम्हाला दाखवला. आणि वडाचं झाड आहे, मोठी असं दगड आहे, शिळे. आणि ह्या इथं महादेवाची नंदी आहे आणि पिंड आहे. त्या पिंडीच्या पाठीमागून, ह्या दगडाच्या पाठीमागून असंच ह्या ठिकाणाहून असं बघा. आता इथं पुढे जर पाहिलं तर इथं असं पाणी वाहते, त्या साईडने वर जायचं. आणि हे जर रोड जर चुकला, हे रोड जर नाही गेलं तर पुन्हा दुसरा रोड नाही, हे रोड लक्षात ठेवायचा. तर असंच बघा, तुम्हाला मी रोड दाखवतो. तर हे वडाचं झाड, आणि वडाचं झाड इथं आल्याच्यानंतर पाहिल्याच्यानंतर ही मोठी शिळ्याच्या पाठीमागून आणि ह्या नंदीच्या पासून रोड आहे. तर आम्ही पाठीमागच्या वेळेस आलो तर रोड चुकलो होतो. तर चला, दमले आपली मित्र कंपनी. येऊ का, काय म्हणते ते? बसतो ना थांबला. कुठं वृद्धीश्वर केलंय आता, मायंबा केलाय. आता काय करायचं? नाही ना, आपल्या दोघाला 2च झाले. आता कुठे जायचंय? मडीला जायचंय. आणि मडीहून पुन्हा तुम्हाला तिकडे जायचं. कोणचं गाव आहे तुमचं? हा असं ना, ते आले पाहिजे. ह्यांचा पण व्हिडिओ आला पाहिजे. हे पोरांनी बघा टी व्हीमध्ये जाणार आहे डायरेक्ट तुम्ही. त्याच्यामुळं ह्यांनी केलेलं आहे कोणचं, वृद्धीश्वर. त्याच्यानंतर आत्ता वर समाधीचं दर्शन घेतलंय, मच्छिंद्रनाथ समाधीचं, म्हणजे मडीवर नाही मायंबावर घेतलंय. आणि आता मडीला जायचं आहे, कानिपनाथाचं दर्शन घ्यायला. आणि ते बी सगळं करून आता ह्या जंगलात कशाला आलेत काय माहिती. पण आम्ही तर आलतो, मग आता काय आम्हाला बघून आले का काय त्यांना माहिती असेल. हे तुम्हाला काय माहिती होतं इथे येण्याचं? हां, काय असतं इथे देवाचं काय? हां, ही का मेनदार का? बरं, ही जी मंदिर आहे तुम्हाला काय माहिती की इथलं? हा दगड का? बरं, हे तुम्हाला म्हणलं हे सगळ्यात जंगलातला मोठा दगड आहे. आणि त्याच दगडाच्या बरोबर इकडे वडाचं झाड आहे. आणि त्याच्यामधून जो जातो मेन रोड वॉटरफॉल, म्हणजे आता आपण जिथं वॉटरफॉल आहे तिथं जाण्याचा हेच रोड आहे. कधी जर आलं तर नक्कीच ह्या दगडाच्या पाठीमागून जायचं आहे. आणि जंगलातला सगळ्यात मोठा म्हणजे हे दगड आहे मोठा. आणि हिथं महादेवाची पिंड आहे. जर हिथं आलं आणि हिथं नंदी, तर म्हणजे ही पिंड म्हणजे हां हां म्हणजे किती महिने होते महाराज? 5 महिने ऑटोमॅटिक निघली, म्हणजे हाय अशी तयार झाली का? तर हे म्हणतात बा पोरं, ऑटोमॅटिक अशी पिंड तयार झाली महादेवाची. आणि पूर्ण ही ना असं म्हणजे हे पूर्ण खडक आहे, खडकाला कोरून केली का तयार झाली माहीत नाही. पण विशेष ही पिंडीपाशी ही सगळ्यात मोठा गर्भगिरी पर्वताच्या खाली जी जंगल आहे त्या सगळ्यात मोठा दगड आहे वडाच्या झाडाखाली. आणि हे पोरं म्हणतात, तिथले पोरं आहेत त्यांनी फिटर म्हणतात इथं आलं तर BSNL फुल रेंज आहे आणि जिओला अजिबात नाही. तर तुम्ही दामला चला ना, आता तुम्हाला कोर बसायचं आहे. वडाचं झाड पटलं काय? चला चला चला. ते मोठा दगडापासून आणि वडाच्या झाडाच्या मधून रोड आहे, ते एक लक्षात ठेवा. आणि तिथून आता सरळ जायचं आपलं असंच ह्या साईडने वडा ओलांडून. जर जास्त पाणी आलं तर इकडे येऊ नका, ह्या वड्याच्या म्हणजे लई डगफुटी झाली तर चला ह्या साईडने आपल्याला जायचं वर आपल्या गाडीकडं. तर असंच इकडे ह्या साईडने बघा, हे असे झाडं झुडपं इथं, हे असे खाली वाकून जावं लागत आहे. बरं झालं आपलं पोरं पण चांगला थिंडे डिरिंग करतात बुवा. आयला आम्ही एवढे मोठाले पण आमची डिरिंग व्हायना इथपर्यंत यायची. हे आमचे आजवर फिटर तर लय येत होते, जंगलन वागण लहान लहान पोरं फिरत तिथं जंगलात. हे कशा झाड आहे माहिती का? काठी त्याला
करवंदा करवंद येतात खायला बघा. गरबागिरी पर्वत माग सूर्य पण उगा लागलाय दिसतोय. रोड लई काट्या कुपट्याचा आहे. एवढा नाही थोडाशी. खाली वाकून फंटीच्या खाली वाकून 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 जावं लागतं सगळ्याला. किती गवत आहे मस्त हिरवं. पीटर नीट रोड न्या चुकीतान. लहान लहान पोरं पण विचारतात बुवा तुम्हाला सॅलरी येते का युट्यूब मधून. आता सॅलरी सगळ्याला माहिती येते. प्रश्न विचारलेला मला लय आवडलाय. चला चला हसत जरा. तर बघा या बारक्या बाईने प्रश्न विचारला सॅलरी किती आहे. अरे बाबा आता सबस्क्रायबर तर होऊन दे. जेव्हा सबस्क्राईब होते जास्त 1000 2000 5000 10000 तेव्हा पैसे चालू होते. आमचे सबस्क्रायबर 300 फक्त. कुणी सबस्क्राईबच करीन आमच्या चॅनलला. तुम्ही तरी करा घरी गेल्यावर. आणि तुम्ही दिसताना मी बी दिसन. मग गावाकडे जायचं पण आता आष्टी होईन ना. रुद्रेश्वरला गेलतात ना. रुद्रेश्वरचं दर्शन घेतलं. इथून तुम्हाला तर रोडला जायला रोड आहे जातान का. थांबा एक जा बाया जा. काय नाही इथूनच रोड आहे. इथून जाते का तिथं मोकळं पलीकडे पटांगणे. त्या पटांगणातून तिथं रोड आहे तुम्हाला माहिती आहे. पण हळूहळू जा. मी आहे तोवर भ्याव नाही ना वाटत. जाऊ का मी. चालतंय रोड आहे पुढं. तो काय तिथं गाड्या लावल्या पांढऱ्यापाशी. इथं रोड आहे इथून. तो का गाडी चालली तिकडं. चला आता एकटाच राहिलो. हे आपले पोरं पुढे गेले आणि हे बारके पोरं गेले सोडून आपल्याला. आयला खरंच म्हणजे एकटा जर आलं ना तर भीती वाटते. जंगल खतरनाक आहे. गरबागिरी पर्वत आहे आणि त्याच्या खाली वॉटरफॉल होता. खरंच आयला एकच नंबर वॉटरफॉल आहे. आणि रोड बी असा कुंकून बी आपला असं डोंगराच्या काडाकाडाने दगड वाट बी नाही. पण जायचं सापडीत सापडीत. तर चला अजून आपल्याला कानिपनाथाला जायचं आहे. तिथला पण व्हिडिओ येतोय लवकरच. हे व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. कारण काय सबस्क्राईब नाही ना केलं ते पोरं पण आपल्याला नाव उठवायला लागले. तर व्हिडिओ आपण चांगले बनवत असतो. सबस्क्राईब करा. तो तिथे पार वाटायला लागले तिकडं. हां तुम्हाला भेटले तो तू. हां 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 ते आले असं ना. म्हणलं बेथेन पण आम्हाला इथं पडली. हिथून बघा ना आम्ही हितवर उसरते तिथे गेले. बघायला भारी आहे त्या दारी खाली. चला हा चला जोडीदारांनी केले हात शेवट. ते गेले आता मच्छिंद्रनाथाला आणि आम्ही चालू कानिपनाथाला. तर दोघांचे चौघ झाल्यामुळं ते आपल्याला वॉटरफॉल बघता आला. आणि 3 पोरं संघ होते. ते आपल्या पुढं रोडला गेलेत. जाताना ते पोरं पण दाखवतं किती लांब गेलेत. कारण ते पोरं लय चॅप्टर आहेत लहान आहेत पण लय फास्ट आमच्या आधीवर पार कानिपनाथाला. कधी कधी आम्हाला दर्शन घेऊस तर कानिपनाथाला पण येते ती गाडी. ही दोस्ती तुटायची नाही. हात करा आणि आपल्या चॅनलला बघा सचिन मुटकुळे. चला मित्र आपल्याला जे भेटले ते आपल्या पुढे रोड. चला आता कानिपनाथ डायरेक्ट दर्शन.